परी सारखी एकच गोष्ट सांगत होती, जाऊ नको तो तुला मारेल, जाऊ नको तो तुला मारेल. आणि त्याआधी तिने या वृंदावर होणाऱ्या हल्ल्याचं चित्र काढलं होतं. एवढे योगायोग एकामागून एक घडत नाहीत. वृंदा, तू नेमकी कोण आहेस? या सगळ्यात अडकलेली का या सगळ्याचं उत्तर तुझ्याकडे असणारी? कोण आहेस तू वृंदा? कारण जितका गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय तितकाच प्रत्येक धागा पुन्हा तुझ्यापाशी येऊन थांबतोय. जरा खाली उतरतेस? मला बोलायचंय तुझ्याशी 2 मिनिटं. काय झालं असेल? काय बोलायचं असेल यांना? कबुली द्यायची असेल ना? आजही तुझ्या मनात आधी भीती आणि नंतर ध्येय आलं. रंभामा, घरात जे घडलंय त्यामुळे सगळे सावध झालेत. संजीवनीने माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात संशयाचं बी पेरलंय. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतंय. काही सहज होत नाहीये. जे सहज हाती लागतं ते सिद्धी नसते भैरवी. सिद्धी नेहमी किंमत मागते. तपाची, विश्वासाची आणि स्वतःलाच अग्नीत अर्पण करण्याच्या समर्पणाची किंमत मागते. तू अजूनही तुझ्या ध्येयाच्या दिशेने चालत नाहीस. तू अजूनही स्वतःच्या भीतीभोवती गिरट्या घालत आहेस. लक्षात ठेव, जोवर भीती तिचा मार्ग ठरवते तोवर नियती तुला दारापर्यंत आणून सोडेल, पण उंबरठा कधीच ओलांडून देणार नाही. अंधार जिंकायचा असेल तर स्वतःच्या मनातला आधी प्रकाश विझवावा लागतो भैरवी. पण ते धाडस अजूनही तुझ्या जन्माला झालेलं नाहीये भैरवी. मी काय करू? लॉस्ट गर्ल, अगं काय कसल्या विचारात असतेस तू सतत? हा, सॉरी. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना सर? बोला. हे बघ वृंदा, मी आता तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते तुझ्यावर रागवून किंवा तुझ्याबद्दल मनात माझ्या कुठल्या आकस आहे म्हणून मी बोलत नाहीये. बोलू ना? हो सर, बोला ना. आपल्या आसपास जे काही घडतंय त्यावरून माझी एक गोष्ट लक्षात येते. त्या दिवशी आपण हॉस्पिटलमध्ये चाललो होतो तेव्हा ही गाडी दिसली होती आणि आज ही गाडी पुन्हा दिसली. दोन्ही वेळेला कॉमन गोष्ट काय माहितीये? काय? तू आहेस. मी? हो वृंदा, नीट आठवण्याचा प्रयत्न कर. त्या दिवशी मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि मी ऑफिसला गेलो, बरोबर?
ऑफिसमध्ये मी दिवसभर एकटा होतो, पण तेव्हा मला कुठेही ती गाडी दिसली नाही. त्या दिवसानंतर ती गाडी आज दिसली. कधी दिसली? जेव्हा तू माझ्या बरोबर आहेस. म्हणजे हा फक्त योगायोग असेल असं मला वाटत नाहीये. आय माइट बी रॉंग, कदाचित मी चुकीचा विचार करत असेन, पण वरवर जे दिसतंय त्यावरनं तरी असंच वाटतंय की ती गाडी, त्या गाडीतला तो माणूस, त्याचं टार्गेट मी नाहीये, तू आहेस. ती गाडी तुझ्या मागावर आहे. त्यामुळे मी जर आता तुला काही विचारलं तर मला खरं खरं उत्तर देशील? हे सगळं काय आहे वृंदा, आणि हे सगळं का घडतंय? सर, अहो माझ्याकडे खरंच नाहीये तुमच्या प्रश्नांची उत्तर. मला सुद्धा तेवढंच माहितीये जेवढं तुम्हाला माहितीये. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? प्रश्न हा नाहीये वृंदा की माझा तुझ्यावर विश्वास आहे की नाही. महत्वाचं हे आहे की या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा येऊन तुझ्याशी जोडल्या जात आहेत. तुझ्यावर झालेला हल्ला, त्या दिवशी ती गाडी दिसणं, आज ती गाडी पुन्हा दिसणं, आणि या सगळ्या गोष्टी आता फक्त तुझ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. त्या सगळ्याची झळ आता माझ्या घराला, माझ्या घरच्यांना बसते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव वृंदा, माझ्या घरच्यांची सुरक्षा ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. माझ्या जिवंतपणी वाईटाची सावली सुद्धा मी माझ्या घरच्यांवर पडू देणार नाही. कळतंय तुला? ए मोहन, बाहेर ये. ए भेकड्या मोहन, बाहेर ये ना. अरे कुठे लपलास? ए बाहेर ए बाहेर येतो का नाही? हे बघा सावकार आले. माणिक 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 सावकार, फायनली सरकारचं दर्शन झालं. काय रे, पैसे कधी देतो आमचे? बोल ना. मी वृंदा, तू 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 आज जा बाबा. आई बाबा बाहेर येणार नाहीत, एकदा बघ आणि दार लावून घे. नाही तू मोहन, जा ना, तू जा, आज जा, तू आज जा. परशा लावून दे दार. चरबी बघ याची. पैसे आपलेच घेतो आणि वरून आपल्यालाच रुबाब दाखवतो. नाही नाही ए जावा रे, याच्या आईला, बापाला आणि बायकोला बाहेर घेऊन या. जा. नाही नाही नाही, घरच्यांना मध्ये आणायचं काम नाही. मी देतो ना सगळे ए तुम्ही बघत काय बसलाय, घेऊन ये त्याला. घरच्यांना मध्ये आणायचं काम नाही माणिक. मी देतो ना, पैसे देतो ना. मला आत्ता पैसे पाहिजे. आता नाही. ए देतोस का? घुसू आतमध्ये. ए जावा रे. नाही नाही नाही, मी बघतो ना. मी काय असतील ते आणून देतो. हा, मी बघतो. दोन मिनिट. हे होते नव्हते तेवढे, एवढेच आहेत आता. पैसे कमी आहेत मोहन. मी तुमचे सगळे पैसे परत करीन, एकही पैसा उरणार नाही. एक नियम लक्षात ठेवायचा, शो माझ्याशी आहे, माझ्या घरच्यांना मध्ये आणायचं नाही. हा, नाही उरणार पैसे. मी वेळेवर सगळे परत करीन. आणि हा, पैसे जर वेळेवर मिळाले नाही ना, तो उरणार नाहीस. मोहन, वेळेचं लक्षात ठेवायचं. ए चला रे. मोहन, अरे काय आहे हे सगळं? हे तू काळजी नको करू. हा, तू काळजी नको करू. मी घरावर काही येऊ देणार नाही, तुमच्यावर काही येऊ देणार नाही. मी जीव देईन, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही. मोहन, नको ना असं बोलू. अरे मी भीती वाटतेय मला. तुला काही झालं तर? काय झालं ग? कुठे हरवलीस? बोलतोय मी तुझ्याशी. सॉरी, मी काही नाही. मोहनची आठवण आली होती. मोहन नेहमी म्हणायचा की माणूस किती मोठा झाला ना तरी त्याचं खरंच जग हे त्याचं कुटुंब असतं. मोहनसाठी त्याच्या माणसांपेक्षा आणखी मोठं काहीच नाहीये. अगदी तुमच्यासारखं. तू अजूनही माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाहीस. सर, कारण
कारण खरंच नाहीये माझ्याकडे तुमच्या प्रश्नांचं उत्तर. तुम्ही मला सांगा ना की मी कोण आहे, कोणी माझा पाठलाग का करेल आणि माझं कोणाशी कायच वैर असणार आहे. माझा जीव का घ्यायचा असेल कोणाला. सर ऐका ना, तुम्ही एकदा दुसऱ्या बाजूने विचार का नाही करत. म्हणजे शेरूचा खून, परीने संजीवनी बाईसाहेबांवर केलेला हल्ला, माझ्यावर झालेला हल्ला, या सगळ्या घटना, या एवढ्या घटना आणि या सगळ्यांचा धागा तुम्ही माझ्या एकटीशी जोडताय. हे योग्य वाटतंय तुम्हाला? हे सगळं जे काही घडतंय ना ते मला पण नाही कळत आहे सर. पण मला एक गोष्ट वाटते की कदाचित लक्ष मी नाहीये, पण कोणीतरी तुमच्या कुटुंबाच्या आणि घराच्या मागावर आहे. आणि त्या सगळ्यात मी नकळत ओढली जातीये. पण हे सगळं तू घरात आल्यापासूनच का घडतंय? हेच मी पण बोलू शकते ना सर. याआधी नाही झालाय माझ्यावर हल्ला, कोणी पाठलाग करत नाही आलंय याआधी. माझ्या पण मनात एकच प्रश्न आहे की हे सगळं मी आल्यामुळे घडतंय का मी आल्यावर आधीपासून सुरू असलेले खेळ माझ्या समोर येत आहे. आणि एवढं सगळं काय काय घडलंय ना की मला असं वाटतंय प्रश्न माझा नाहीये सर, प्रश्न आपल्या घराचा आहे. मी फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी आली आहे. सर एक शक्यता अजून आहे की कदाचित कोणीतरी खूप आधीपासून तुमच्या कुटुंबावर लक्ष ठेवून आहे आणि ते कोणाच्या लक्षात आलं नाही. कधी कधी संकट दार ठोठावत नाही सर, त्याची चाहूल हातातनं गोष्टी निसटा लागल्यावर होते. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शक्यतो एकटी बाहेर पडू नकोस. चल बस. दोघं धोक्यात. परी सुरक्षित ठेवणार, मी सुरक्षित ठेवणार, दोघांना पण सुरक्षित ठेवणार. ती गाडी अहो डॉक्टर, हे सगळं असं घडलंय? परीचं अवचेतन मन आजूबाजूच्या गोष्टी तीव्रतेने टिपते. तिच्या मनातली भीती आणि दडपलेले अनुभव तिच्या चित्रातून व्यक्त होतात. श्रम 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 वृंदा, तिचं काय? मी तुला आधीच सांगितलं होतं, साधी सुधी मुलगी नाहीये ती. तिला तिचं सत्य माहित नाहीये.
पण तिचं अस्तित्व इतर सगळ्यांचं सत्य उघडं पाडेल. संजीवनीला ती अडथळा वाटते आणि तुला संजीवनी. पण दोघींमध्ये जी उभी आहे ती आहे वृंदा. आणि तिला हटवल्याशिवाय कोणाचाही मार्ग सोपा होणार नाही. काही माणसं स्वतः काही करत नाहीत भैरवी, पण त्यांच्या फक्त अस्तित्वानेच खेळाचे सगळे डाव उलटे पडतात. वृंदा ही तशीच आहे. ती प्रश्न विचारत नाही, पण तिचं अस्तित्व उत्तर बाहेर खेचून काढतं. तीच तुझ्या हातातली किल्ली आहे. पण ती माझी मदत का करेल? मदत मागायची नसते, खेचून यायची असते. वशीकरण? श्रम 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 श्रम. मला तिचा एक फोटो, केसांचा बारीक पुंचका, नखांचा अंश आणि तिने अंगावर नेसलेली एक साडी आणून दे. बाकीचं तू माझ्यावर सोड. पण एक लक्षात ठेव, संशय हलता कामा नये. तिच्या मनात तर नाहीच, त्या घरातल्या एकाही जीवाच्या मनात शंकेचं एक पान सुद्धा सळसळलं तर साधा उलटून पडेल. हे काम हाताने करायचं नाहीये फिरवी, श्वासासारखं करायचंय. ती हरवल्याचं तिला सुद्धा कळतं कामा नये आणि ज्यांनी पाहिलं त्यांना सुद्धा पाहिल्याचं आठवता कामा नये. श्रम 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 शंभा. काय बघते ग? काय बघतेस? नवरा एवढा बाहेर न आलाय, त्याला पाणी द्यावं काय कळत नाही का? मी तू बधीर झालाय का? पाणी दे. हो, उगाच का चिडचिड करताय तुम्ही? तिथे बाजूलाच तर आहे पाणी, घ्या ना प्लीज. नाही म्हणजे मी इथून उठणार, मग तुम्हाला पाणी देणार, वेळ जातो ना म्हणून म्हणाले. कुठे गेला होता? मी कुठे जातो, काय करतो, या सगळ्याचे हिशोब तुला द्यायचे का? तुला त्याचे हिशोब मी सांगायचे? घाबरू नकोस बाळा. अरे बाबा थोडे रागवलेत. नाही नाही, तुझ्यावर नाही, माझ्यावर रागवलेत. हा, त्यांना सांग बरं, कुठे गेलो होतो तुम्ही म्हणून विचारलं आम्ही, हो की नाही? हे लाड लाड बोललाय ना, आधी बंद कर. किर्लोस्करांचा वार असे तुझ्या पोटात, त्याने असं बोलमळीत नाही, कणखर व्हायला पाहिजे. एक विचारू का? गण कशाला हवी होती तुम्हाला? तुला कसं माहित? ते मी शोधत होते ना तुम्हाला. ते तुम्ही आईच्या खोलीत बोलत होता, मी ऐकलं तेव्हा. काय ऐकलं? एवढा राग का करताय तुम्ही? रागात काही चूक झाली तर? अलका, आईची भाषा बोलू नको साधू. आधीच तुला सांगून ठेवतोय, नाहीतर
कोणासाठी करतोय हे सगळं? कोणासाठी करतोय? माझ्यासाठी करतोय का? हा अगं तुझ्यासाठी करतोय ना, आपल्या ह्या बाळासाठी करतोय. रागराग करू नको म्हणते. असं कसं? त्याला पण कळू देत. त्याचा बाप इथं काय खस्ता खातोय ना, त्याला पण कळू देत. हक्क मिळवण्यासाठी जीवाचा काय आटापिटा करावा लागतो तेही कळू देत त्याला. नाही 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 नाही. अलका, माझ्या हक्काच्या आड जो कोणी येईल ना, तो संपला तुला म्हणतात. तूही जा काहीतरी खायला घेऊन ये. आणि दिस का प्लीज. हक्का मागायचं म्हणजे पण गुन्हा झालाय या घरात.